चॅप्टर प्रोबॅबिलिटी आपण स्टार्ट केलेला आहे. ओके, जरासं आणि उशिरा येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी परत परत माझी सूचना आहे, थोडस टाइम, मी तुमच्यासाठी 1 मिनिटाचा सुद्धा उशीर झाला तर मला असं कसं तरी होतं माझं लेक्चर असल्यानंतर. सो तेवढंच तुम्ही सिरियस असलं पाहिजे, एवढं लक्षात घ्या. चेक करू का मी उशिरा येणारे कोण कोण आहेत ते? मी मीटिंग लॉक करू शकतो. अजून 1 मिनिट जाऊ दे, येऊ द्या त्यांना. आपलं काय नुकसान आहे, आपण सुरू करूया. काय होतं आपलं? प्रोबॅबिलिटी. प्रोबॅबिलिटी. ओके सर, काय काय लर्न केलं आम्ही याच्यामध्ये? आम्ही याच्यामध्ये लर्न केलं सर, पहिला पॉइंट म्हणजे एक एक्सपेरिमेंट म्हणजे काय रे बाबा? रॅन्डम एक्सपेरिमेंट म्हणजे नेमकं काय असतं? त्याच्यामध्ये 2 कंडिशन ठेवल्या होत्या सर आम्ही. कोणत्या? ऑल रिझल्ट शुड बी नोन इन ऍडव्हान्स, पॉसिबल रिझल्ट आणि नन ऑफ देम विल बी सर्टन. पॉसिबल माहिती आहेत काय काय पॉसिबिलिटीज आहेत, पण एकाही बद्दल सर्टिनिटी नाही. त्यांना आपण रॅन्डम एक्सपेरिमेंट म्हणणार आणि यांच्या रिझल्टला आउटकम म्हणणार. आणि जर हे जे आउटकम असतील ते सर्व जर सारखे असतील तर त्याला म्हणणार आहे मी इक्वली लाईकली आउटकम. ओके सर, गॉट इट. त्याच्यानंतर जे आपण नंतरचा पार्ट सुरू केला ते म्हणजे काय की रे बाबा रे, सॅम्पल स्पेस आपण तयार करणार आहोत प्रत्येक याच्यासाठी. मग सॅम्पल स्पेस म्हणजे काय सर? तर सॅम्पल स्पेस इज अ सेट ऑफ ऑल आउटकम. आता रिझल्ट नाही म्हणायचं, आता काय म्हणायचं? आउटकम, आहे का नाही? सो याच्यामध्ये आउटकम म्हणजे काय आहे? तर आउटकम इज सेट ऑफ ऑल रिझल्ट, राईट? सेट ऑफ ऑल रिझल्ट सॅम्पल स्पेस. ओके, एल झालंय का? ठीक आहे, येते इकडे इकडे बघत. ओके चलो, नो प्रॉब्लेम. तर सॅम्पल स्पेस म्हणजे सेट ऑफ ऑल आउटकम्स, याचा सेट आपण कॅपिटल यस किंवा हे लेटर वापरतो आणि याला ओमेगा म्हणायचंय. आणि मग यांचे जे नंबर आहेत ते आपण एन ऑफ यस न डिनोट करणार आहोत. आणि जर हे काउंटेबल असेल तर याला फायनाईट सेट म्हणायचंय. इक्वली लाईकली आउटकम, स्वप्नील काय आहे इक्वली लाईकम? तर सर्व आउटकम येण्याची शक्यता सारखीच आहे, आपण कोणीकडे बायस नाही. मी दररोज येताना जाताना सुरुवातीला मग हे असं काय होऊ शकतं, असे डाऊट पडणारे विद्यार्थी काहीतरी त्या लेक्चरला नसतात किंवा उशिरा येतात. जसे की आता मी काल फॉर्म्युला सांगितला होता. कोणता फॉर्म्युला सांगितला होता सांगा बरं जाता जाता? बरेच विद्यार्थी असं कॉन्सन्ट्रेट सोडून बसतात, झालं लेक्चर, आजचं संपलं बाबा काम. 1 तास ऐकली बडबड सरांची, झालं, मोकळे झालो आपण. 1 तास फक्त आपलं एवढंच काम आहे. हे काम नाहीये, एक लक्षात घ्या. तुम्ही तुमच्यासाठी हे प्रयत्न करायचे आहेत. आई वडील, मम्मी पप्पा, भाऊ बहीण फक्त आज उद्या 2-3 वर्ष सांगतील बाबा रे अभ्यास कर. कशासाठी अभ्यास कर? तुमची लाईफ तुमच्या सोबत आहे का नाही? सो कारण मला फीडबॅक आलेला आहे, सर तुमचं लेक्चर ठीक आहे, तुमचं लेक्चर छान रेग्युलर पाहतायत विद्यार्थी, पण लेक्चर झाल्यानंतर जरासा अभ्यास करणं आहे तो, आहे का नाही? असं नसलं पाहिजे. ठीक आहे, व्हेरी गुड. एन ऑफ एस इज इक्वल टू 2n नाही, एन ऑफ एस इज इक्वल टू n रेस टू 2 प्रांजली. ठीक आहे, सॉरी 2 रेस टू n. हा 2n तुला टाईप नसेल तर झालं. ओके, 2 रेस टू n हे कोणासाठी? कॉइन साठी आहे. आणि 6 रेस टू n हे कोणासाठी आहे? डायस साठी आहे. जर एकदा कॉइन टॉस केला तर 1, दोनदा कॉइन टॉस केला तर 2, चारदा कॉइन टॉस केला तर 2 रेस टू 4 आउटकम असले पाहिजे. आणि डायस साठी पण तेच. आता डायसचं आपण पाहूया नेमकं हे बरोबर आहे का नाही. राईट, आपण इथपर्यंत पाहिलं होतं की डाय इज थ्रो, डाय इज थ्रो, राईट. त्याच्या बुक मध्ये आपण काल जिथपर्यंत पाहिलं होतं त्याच्या पुढे पहा, रॅन्डम एक्सपेरिमेंट काय आहे आपला? रॅन्डम एक्सपेरिमेंट काय आहे आपला? व्हेरी गुड, व्हेरी गुड. रॅन्डम एक्सपेरिमेंट काय आहे पहा आपला? अ डाय इज थ्रोन. आता हे तर एकदम सिंपल आहे. एक जर डाय थ्रोन केला तर आउटकम काय काय असतील? 1, 2, 3, 4, 5, 6 याच्या व्यतिरिक्त कोणता आउटकम आहे का सांगा बरं मला? एन ऑफ एस इज इक्वल टू 6 येणार. एन ऑफ एस इज इक्वल टू
6. क्लिअर आहे का सांगा मला हे? ओके, नाव पहा. 6th जो आपल्याला हे दिलेला आहे 5वा का 6वा, 2 डायस आर थ्रोन. आता आपला एक्सपेरिमेंट काय आहे? 2 डायस आर थ्रोन. त्याच्यासाठी आपल्याला सॅम्पल स्पेस लिहायचं आहे. आधी फॉर्म्युल्यानुसार आपण सॅम्पल स्पेस किती येते सांगा बरं मला. फॉर्म्युल्यानुसार, फॉर्म्युला वापरायचं मी दिलेला. फॉर्म्युल्यानुसार सॅम्पल स्पेस किती येतात आपल्याला फक्त लक्षात ठेवायला पाहिजे. फॉर्म्युला फॉर्म्युला काही तुम्हाला विचारणार नाही कोणी, किंवा बुक मध्ये पण दिला नाहीये. व्हेरी गुड, ठीक आहे. तर फॉर्म्युल्यानुसार काय आहे, एका डायसचे आउटकम 6 आहेत, तर 6 आणि अशी किती डायस थ्रो केलेले आहेत 2, 6 स्क्वेअर 36 आउटकम विल बी देअर. नाही नाही नाही, सही 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 वैष्णवी. आपला फॉर्म्युला 6n नाहीये, 6 रेज टू n आहे, एवढं लक्षात घ्या. फॉर्म्युला नव्हतात का, 6 रेज टू n आहे. सही. ओके, सो 36 आउटकम विल बी देअर. तर त्याच्यामध्ये 1 to 6 मध्ये आता आउटकम कसे लिहिणार पहा. याचा सॅम्पल स्पेस कसा लिहिणार मी. 1 पहिल्यांदा आता मी काय म्हणलंय, 2 डायस एकदाच टाकलं किंवा एकदा डायस टाकला आणि परत एकदा म्हणजे 2दा टाकलं, दोघांचा रिझल्ट सेम असणार आहे. काय होऊ शकतं, पहिल्यांदा समजा पहिल्यांदा आपल्याला 1 भेटलं, दुसऱ्यांदा काय काय भेटू शकतं, दुसऱ्यांदा 1 भेटू शकतं, दुसऱ्यांदा 2 भेटू शकतं, दुसऱ्यांदा 3 भेटू शकतं, दुसऱ्यांदा 4 भेटू शकतं, 5 भेटू शकतं किंवा 6 भेटू शकतं. राईट. आता मी काय म्हणलं होतं की सॅम्पल स्पेस कॉमाने सेपरेट असले पाहिजे. जर याच्यामध्ये जर कॉमा दिलात तुम्ही तर हे ब्रॅकेट आहे. आता हे 6 कसे झाले, जर पहिल्या वेळेस 1 आलं तर दुसऱ्या वेळेस 1 भेटू शकतं, 2 भेटू शकतं, 3, 4, 5, 6. म्हणजे आउटकम 1, 1, 1, 2, 1, 3, 1, 4, 1, 5, 1, 6. सिमिलरली आता काय असू शकतं, 2, 1, 2, 2, 2, 3, 2, 4, 2, 5, 2, 6. Right? Similarly, 3, 1, 3, 2, 3, 3, 3, 4, 3, 5, and 3, 6. 4, 1, 4, 2, 4, 3, 4, 4, 4, 5, 4, 6. 5, 1, 5, 2, 5, 3, 5, 4, 5, 5, 5, 6. लिहिताय ना तुम्ही, लिहून घ्यायचे तुम्ही बुक मध्ये, नाहीतर ऐकत बसलेत बरं वाटायलंय. 1, 2, 2, 4 मस्त वाटायलंय, झोप येते सकाळ सकाळी. नाही, लिहून घ्यायचे हे. 6, 1, 6, 2 आणि ट्राय टू राईट इट डाऊन. याच्यामध्ये के न पाहता लिहून घ्यायचं, न पाहता म्हणजे तुम्हाला पहा लिहिता येते का, असं कसं व्यवस्थित. एकदम सोपं आहे. आपल्याला सॅम्पल स्पेस जर क्वेश्चन मध्ये दिलं असेल 2 डायस आर थ्रोन, तर त्याच्यासाठी सॅम्पल स्पेस लिहायचा आहे क्वेश्चन मध्ये. हा, राईट. आणि हे मोजा आता किती येते, हे येणार 36. आपला फॉर्म्युला, ज्यांना अंडरस्टँड फॉर्म्युला मध्ये जरा डाऊट आहे त्यांच्यासाठी, 6n नाही आपला फॉर्म्युला. ते विद्यार्थी टाईप रेज टू nच लिहायचं होतं त्यांना, पण ते टाईप तसं केले. हे 6 रेज टू n त्याची पॉवर आहे, मग 6 चा पॉवर दुसरा म्हणजे 36. 6 का ठेवलं, एका डायसला किती आउटकम आहे 6, आणि असे किती डायस केलेत त्याचा स्क्वेअर 36. मग मला एका प्रश्नाचं आन्सर सांगायचंय, ज्यांचं लिहिणं झालंय त्यांनी.
जर मी 3 डायस एकदाच थ्रो केलेले आहेत, आदित्य क्लिअर झाला का फॉर्म्युला? 6 raised to n. तर 3 डायस जर मी एकदाच थ्रो केले, व्हेरी गुड, राईट, व्हेरी गुड, व्हेरी गुड. राईट. राईट. राईट, व्हेरी गुड. आणि आन्सर सांगायला केव्हाही घाबरायचं नाही. चांगलं काम करताना एवढी भीती वाटली नाही पाहिजे आपल्याला. चुकलं तर चुकलं, काय होईल त्याच्या पुढे काय होणार आहे का नाही? ठीक आहे, ओके, चलो. हे झालं का? हे झालं का? लिहून घेतलात? लिहून घेतलात का? ओके, सर्वांचं झालं का? ओके, डन. डन डन डन. हा सॅम्पल स्पेस होता, हा सॅम्पल स्पेस होता. ओके, झालं नाही? हा सॅम्पल स्पेस कशाचा होता? 2 डायस थ्रोन. आणि मग याच्यासाठी एन ऑफ एस किती आहे? 36 आहे. एन ऑफ एस 36, राईट. व्हेरी गुड. नेक्स्ट पहा आपल्याला. ओके, डन झालं ना? नेक्स्ट पहा आपल्याला काय दिलेलं आहे. अ कार्ड इज ड्रॉन फ्रॉम अ पॅक बिअरिंग अ नंबर फ्रॉम 1 to 25. काल आपण असा एक एक्झाम्पल पाहिलेला आहे की एका पॅक वरती 1 ते 25 नंबर लिहिलेले आहेत. 1 ते 25. आणि मी तिथे म्हणलं होतं की आपली मिस्टेक कुठे होऊ शकते असं पण सांगितलं होतं मी तिथे. जर 1 ते 25 जर नंबर असतील, 1 ते 25 जर नंबर असतील, काय आहे रे? लिंक वगैरे का कॉपी करताय?
त्याच्यावर असं कोणी जरी काही टाकलं तर त्याच्यावरती कृपया क्लिक नका करत जाऊ. ठीक आहे. जर कोणी जर असा काही जर मेसेज टाकला असेल तर सर्व विद्यार्थ्यांना सूचना, ठीक आहे, तर काहीतरी चुकून झाला असेल किंवा कोणी मुद्दाम पण करू शकतं, पण असं जर कोणी जर काही टाकलं, काही मेसेज टाकला बाहेरचा, त्याच्यावर क्लिक वगैरे करू नका प्लीज. ठीक आहे. तर याच्यामध्ये पहा, आता एक कार्ड काढायचंय आपल्याला. एक कार्ड, क्लासची लिंक आहे का? ओके, क्लासची लिंक असेल, पण बऱ्याच स्पॅम पण असतात. ठीक आहे. आपण आता कसं आहे, विद्यार्थ्यांसाठी युट्यूब वरती वगैरे लेक्चर टाकतोय ऑनलाईन, तिथे लिंक आपल्या जात आहेत, तर कोणतरी उगाच काहीतरी हे करू शकतं, त्याच्यामुळे क्लिक वगैरे करायची गरज नाही. परत अरे का टाकताय लिंक, नका टाकू, नका टाकू तसं काहीच. कमेंट मी काय म्हणलंय, इकडे तिकडे लक्ष जाऊ द्यायचं ना आपलं. ते कशासाठी आहे, फक्त तुम्हाला समजते का नाही, तुम्हाला काही क्वेश्चन विचारायचे का, तुम्हाला आन्सर टाकायचे का नाही. ओके, हो ठीक आहे. नाही, जे कोणी सेंड करतायत ते. ओके सृष्टी, ठीक आहे. 1 to 25 एन ऑफ यस म्हणणं आहे 25. ठीक आहे. जर समजा याच्यामध्ये पहा, लक्षात घ्या, एन ऑफ एस 25 म्हणणं आहे. आपला सॅम्पल स्पेस काय असणार आहे, आपला सॅम्पल स्पेस काय असणार आहे, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25. असं का सर, टाइमपास का करावं लागते तुम्हाला? 1 ते 25 लिहा की डायरेक्ट, आहे का नाही? पण जेव्हा आपला आता जो हा सॅम्पल स्पेस दिलेला आहे, लक्षात घ्यायचंय की याच्यामध्ये जे हे नंबर आहेत, टोटल नंबर जे आहेत, हे किती आहेत, 24. राईट, व्हेरी गुड, ओनली फोकस ऑन बोर्ड. राईट, हे नंबर टोटल किती आहेत, 25. आता कारण आपण काउंटिंगच कुठून सुरू केलेली आहे, 1 पासून, बरोबर आहे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 अरे वा, येते की उजळणी सरला. तर या 25 पैकी कोणतंही एक आपलं सॅम्पल स्पेस असलं पाहिजे. याच्यामध्ये एन ऑफ एस इज इक्वल टू 25. राईट आहे, क्लिअर आहे सर्वांना, एकदम सिंपल आहे. राईट. आता मी हे का सांगतोय, हे तर तुम्हाला आलेलं आहे, पण आपण कालच्या एक्झाम्पल मध्ये पहा, जर नंबर 10 11 12 याच्यामध्ये जर समजा 13 14 15 पर्यंतच घेऊया आपण, काल 20 पर्यंत पण एक्झाम्पल पाहिजे, असं जर पाहिलं तर त्याच्यामध्ये 5 नाही, तुम्हाला वाटू शकतं 15 - 10 5 येईल, पण टोटल 1 2 3 4 5 6 एन ऑफ एस इथे किती येणार आहे, 6. हीच गोष्ट फक्त लक्षात ठेवा, मी असं म्हटलं होतं की इथं 1 पासून आहे. ठीक आहे, आपण काउंट केलं म्हणजे ते काउंटिंगच आहे. 1 ते 10 मध्ये किती नंबर आहेत, 10, याच्यामध्ये 10. पण इथं सहसा जास्त मुलं मिस्टेक करतात, जेव्हा 10 ते 15 दिलेलं असतं तेव्हा 5 सॅम्पल स्पेस येत नाहीत, 6 सॅम्पल स्पेस येतात. ओके, ही गोष्ट क्लिअर आहे तुम्हाला? ओके, चलो देन वी विल स्टार्ट नेक्स्ट. आता आपल्याला अ कार्ड इज ड्रॉन फ्रॉम वेल शफल्ड पॅक ऑफ 52 प्लेइंग कार्ड्स. काही जणांना प्लेइंग कार्ड माहिती असतील, काही जणांसाठी नवीन असतील. ठीक आहे, तर त्याची माहिती फक्त आपल्याला काय असणं गरजेचं आहे, पहा, प्लेइंग कार्ड्स. मी म्हणल्याप्रमाणे आपण तुम्हाला ते WWE चे किंवा क्रिकेटचे कार्ड माहिती असतात का नाही, त्याचप्रमाणे काहीतरी कार्ड असतात, प्लेइंग कार्ड सुद्धा बघितले असतील सर्वांनी. रेड आणि कोणते कलर असतात सांगा बरं, कोणते सांगा मला, की त्या आपल्याला नेमकं ते कार्ड शिकायचं. आपल्याला याच्यावरती डायरेक्ट प्रॉब्लेम असतात. आमच्या प्रोबॅबिलिटीच्या वेळेस तर आम्हाला डायरेक्ट त्यांनी एवढं डीप मध्ये गेले होते की आम्हाला सगळं माहिती झालं होतं. तसं कसं 2 कलर असतात, राईट, रेड अँड ब्लॅक. ब्ल्यू नसतो सृष्टी, ओके, रेड आणि ब्लॅक. ठीक आहे, ओके, राईट. पहा, ज्यांना माहिती आहे ते आता की हे टोटल 56 कार्ड असतात.
हे टोटल 56 कार्ड असतात. त्याच्यामध्ये रेड आणि ब्ल्यू असे डिव्हिजन केलेले असतात. रेड मध्ये असतात 56 नाही 52 सॉरी 52 टोटल 52 कार्ड असतात. त्याच्यामध्ये 26 रेड असतात आणि ब्लॅक 26. बरोबर आहे. रेड 26 आणि ब्लॅक 26. ओके. आणि त्याच्यानंतर काय झालंय? काय प्रॉब्लेम आहे मीटिंग मध्ये? मीटिंग मध्ये काय प्रॉब्लेम आहे का? नाही. ओके चलो चलो चलो. हा ठीक आहे. तुम्हाला माहितीच आहे, ते सर्व माहिती आहे. मीटिंग मध्ये काही प्रॉब्लेम नाही ना? मला एवढं सांगा फक्त. ओके चलो. आता लक्षात घ्या. ओके 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 लक्षात घ्या. तर या 26 मध्ये परत 30 चे ग्रुप असतात दोन. रेड मध्ये कोणतं असतं? डायमंड आणि हर्ट. ओके डायमंड आणि हर्ट याचे 13 कार्ड असतात. याचे 13 कार्ड असतात. आणि ब्लॅक मध्ये उरलेले तुमचे स्पेड आणि डायमंड, हर्ट, स्पेड आणि कोणतं राहिलं रे? क्लब. क्लब राईट, क्लब. ठीक आहे. तर हे 13 आणि हे 13 पहा. परत एकदा लक्ष द्यायचंय. आपल्याला प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी केवढं नॉलेज लागणार आहे तेवढं देतोय मी इथे. 52 कार्ड असतं. त्याच्यामध्ये 26 रेड असतात, तर 26 ब्लॅक असतात. त्याच्यानंतर त्या 26 रेड मध्ये 13 डायमंड असतात, 13 हार्ट असतात. आणि ब्लॅक मध्ये 13 स्पेड असतात आणि 13 क्लब असतात. हे स्पेड, डायमंड वगैरे असे चिन्ह असतात बघा, असे असं काहीतरी असतं. त्याच्यानंतर असं असतं. त्याच्यानंतर असं असतं. आणि अजून कोणतं राहिलं एक मला आठवत नाही चिन्ह. स्पेड, क्लब, अजून काहीतरी असेल. ठीक आहे. ट्री असे जे सिम्बॉल असतात, हे डायमंड, हे हर्ट, ते क्लब. ठीक आहे. सो हा लिफ्ट एक असते ना, असं असं काहीतरी असं असं राईट. ओके. सो याच्यामध्ये आता लक्षात घ्या की हे 4 प्रकारचे 13 डायमंड, 13 हर्ट, 13 स्पीड, 13 क्लब. ठीक आहे. आणि याच्या प्रत्येकामध्ये कसे कार्ड असतात पहा. याच्या प्रत्येकामध्ये कसे कार्ड असतात की इथे 2 ते 10 मध्ये नंबर असतात. ठीक आहे. लक्षात घ्या 2 पासून 10 पर्यंत नंबर असतात. एक नंबर नसतो, त्याला एस कार्ड म्हणतात. त्याच्यावर ए लिहिलेलं असतं किंवा मराठी भाषेत त्याला एक्का म्हणतात. हे एस असतं. आणि त्याच्या नंतरचे जॅक, क्वीन आणि किंग. जॅक, क्वीन आणि किंग. ठीक आहे. राईट. सो पहा, एक नंबर नसतो, त्याला एस कार्ड म्हणतात. एस. त्याच्यानंतर 2 to 10 नंबर असतात. त्याच्यानंतर जे जॅक साठी किंवा जोकर म्हणतात. त्याच्यानंतर क्यू क्वीन आहे आणि के किंग आहे. अशा प्रकारचे 13 कार्ड याच्यामध्ये 13 कार्ड असेच असतात. याच्यामध्ये 13 कार्ड असेच असतात आणि याच्यामध्ये 13 कार्ड असेच असतात. ठीक आहे. सो एवढी माहिती आपल्याला पुरे आहे. याच्या पुढे आपल्याला जायचं नाही. याच्यावरती प्रॉब्लेम असणार आपल्याला. ठीक आहे. सो हे स्ट्रक्चर काढून घ्यायचंय. टोटल 52 कार्ड. हे नंबर सुद्धा लक्षात ठेवायचे. हे नंबर लक्षात असणं याच्यामध्ये महत्वाचं आहे की हे 52 कार्ड्स आहेत. त्याच्यामध्ये 26 रेड कार्ड आहेत, 26 ब्लॅक कार्ड आहेत,
26 रेड मध्ये पण 13 चे दोन ग्रुप पडतील, डायमंड आणि हर्ट. याच्यामध्ये ब्लॅक मध्ये स्पेड आणि क्लब. आणि प्रत्येक ह्याच्यामध्ये एस 2 3 4 5 6 7 8 9 10 जे क्यू आणि किंग हे एवढे कार्ड असणार आहेत. सो हे स्ट्रक्चर तुम्ही ड्रॉ करून घ्यायचे. हे स्ट्रक्चर ड्रॉ करा तुम्ही. राईट आदित्य, मी सांगणार आहे, तो पॉइंट सांगणार आहे. एवढं लिहून घ्यायचं, एवढं महत्वाचंच आहे. प्रॉब्लेम साठी एवढं लक्षात ठेवायचंय. याला एस कार्ड म्हणतात. याला साइड, अजून साइड पाहिजे. काय रिपीट करायचंय? काय झालं? झालं लिहून? ओके. काय कळलं नाही सांगा मला. आता रिपीट म्हणल्यानंतर मला काय कळणार रिपीट काय असते? नेमकं काय कळणार नाही. पहा, डायमंड, डायमंड मध्ये रेड मध्ये तुम्हाला सिम्बॉल जर पाहिजे असतील तर डायमंड अशा प्रकारे डायमंड असतो. ठीक आहे. त्याच्यानंतर हर्ट, त्याच्यानंतर स्पेड, आणि त्याच्यानंतर क्लब. असंच असतं ना. मला तेवढी ड्रॉइंग येत नाही, माझी ड्रॉइंग चांगली नाही, तुम्हाला माहिती. आता लक्षात घ्या, तुम्हाला झालंय का नाही क्लिअर याच्यामध्ये? ओके चलो. सो इंटरमिजिएटरी, एलिमेंटरी काय आपण दिली नव्हती. ओके. सो पहा, लक्ष द्या, सगळं क्लिअर करतो, सगळं क्लिअर करतो. एवढं लक्षात घ्या, टोटल किती कार्ड असतात? 52 कार्ड आहेत टोटल. एका पॅक मध्ये टोटल 52 कार्ड आहेत. त्याच्यामध्ये रेड 26 असतात, राईट, आणि ब्लॅक 26 असतात. राईट आहे, इथपर्यंत क्लिअर आहे? मला अडचण म्हणजे नेमकं काय कळलं नाही तुम्हाला माहित नाही, पण रेड 26 आहेत, ब्लॅक 26 आहेत, बरोबर आहे. मग त्या रेड मध्ये 13 कार्ड डायमंड. डायमंड म्हणजे रेड कलरचे दोन कार्ड आहेत, डायमंड आणि हर्ट. ज्या कार्डवर समजा असं कार्ड आहे, इथे असं हे रेड मध्ये इथे एक डायमंड असतो, पहा असा डायमंड, त्याच्यानंतर असा डायमंड असतो, आणि इथे काहीतरी नंबर असणार, समजा हा नंबर आहे 3. तर हे स्पेड डायग्राम इज रॉंग. अरे जाऊ द्या रे, स्पेड डायग्राम रॉंग आहे का? असं काहीतरी असेल की, तेवढं मला नाही माहित, खरंच मला माहित नाही. मी फक्त प्रॉब्लेम जेवढं सॉल्व्ह करण्यापुरतं लागतं तेवढं माहिती आहे मला. तुम्ही डायग्राम म्हणजे चित्र जर पाहिजे असतील तर तुम्ही नंतर पाहू पण शकता. ओके, ठीक आहे. तर याच्यामध्ये
मला तुम्हाला डायग्रामची गरज आहे असं माहिती असलं तर मी बघून ठेवलं असतं. मला काय माहिती तुम्हाला एवढं डीप जायचे त्याच्यामध्ये. ठीक आहे. सो 3 जो नंबर आहे, आता पहा 115 वर दिलंय. कुठं आहे 115 वर? दिलंय का? अरे राईट राईट राईट. स्पीड, अरे उलट झालं का आपलं? उलट झालं उलट झालं उलट झालं उलट झालंय. ओके, त्याच्यामध्ये दिलेलं आहे. मी तरीच म्हणलं कुठेतरी बघितलंय उलटी झाली स्पीड आणि याची डायग्राम उलटे झाले की स्पीडची डायग्राम बरोबर तर आहे रे नाही. हा, क्लबची डायग्राम अशी असते आणि स्पीडची डायग्राम अशी असते. ओके चल, तर याच्यामध्ये आता लक्ष द्या, आता लक्ष द्या लक्ष द्या. हा, हेच हेच डायग्राम लक्षात ठेवायचे आपल्याला. याच्यामध्ये मला जर मी जर असं सांगितलं, हे जर सांगितलं तर हा कार्ड कोणता असलं पाहिजे सांगा मला. हे कोणत्या कलरचं कार्ड असणार ते सांगा मला. कोणत्या कलरचं कार्ड असणार आहे? कोणत्या कलरचं म्हणलोय आम्ही, कोणत्या कलरचं? राईट, व्हेरी गुड. कारण रेड कलर मध्ये हर्ट आहे. मग आता एवढं कळलंय ना, बाकी याच्यामध्ये डेप मध्ये काही जायची गरज नाही. राईट, आणि प्रत्येकामध्ये एस 2 3 4 5 6 7 9 8 10 जॅक, क्वीन आणि किंग. ठीक आहे, तर मला सांगा टोटल क्वीन किती असणार एका पॅक मध्ये? टोटल क्वीन किती असणार? फक्त आन्सर द्यायचे तर आता, बाकी काहीच नाही, फक्त आन्सर. व्हेरी गुड. टोटल क्वीन किती असणार? 4 असणार. राईट, टोटल 4 क्वीन आहेत. कोणत्या? एक क्वीन डायमंड मधले, एक क्वीन हर्ट, एक क्वीन स्पेड मधलं आणि एक क्वीनचं कार्ड क्लब मधलं. राईट, टोटल 4 क्वीन आहेत. टोटल जॅक किती असणार? टोटल जॅक किती असणार? राईट, अगेन 4 4 4 4 4 4 4. राईट, ओके. आता क्वेश्चन नीट आहे का? कळलंय का नाही पाहू द्या तुम्हाला. ठीक आहे, आता क्वेश्चन नीट आहे का? की किंग असलेले ब्लॅक कार्ड किती आहेत? किंग असलेले ब्लॅक कार्ड किती आहेत? अरे बापरे, मी सांगायच्या आधीच आन्सर. अरे बा, किंग असलेले ब्लॅक कार्ड किती आहेत? राईट, व्हेरी गुड व्हेरी गुड. म्हणजे कळलंय तुम्हाला सर्वांना. ओके, त्याच्यानंतर 10 नंबर असलेले टोटल कार्ड किती आहेत या पॅक मध्ये? 10 नंबर असलेले टोटल कार्ड किती आहेत? अरे माझा क्वेश्चन संपायच्या आधीच कसं आन्सर येत आहे तर तुमचे? 40 नाही, ते रॉंग टाईप झाला असेल अशीच आहे का नाही. 4 4 1 नाही पवन. 10 नंबर असलेले टोटल कार्ड किती आहेत पॅक मध्ये? 4 आहेत. लक्षात आलं? बर, मग आता काय असतं पहा. ओके, म्हणजे तुम्हाला चार्ट अंडरस्टूड झालाय, तुम्हाला चार्ट अंडरस्टूड झालेला आहे. तर याच्यामध्ये लक्षात घ्या की हे जे कार्ड आहेत जॅक, क्वीन आणि किंग, या कार्डावरती त्या जोकरचं तोंड दिलेलं असतं सुंदर, किंवा किंगचं तोंड दिलेलं असतं, किंवा क्वीनचं तोंड दिलेलं असतं. कोणत्या कार्डावरती? जॅक, क्वीन आणि किंग. म्हणून यांना फेस कार्ड असं म्हणतात. कोणते कार्ड म्हणतात? कोणते कार्ड म्हणतात? परत एकदा सांगा, चला टाईप करून सांगा. कोणते कार्ड म्हणतात? फेस कार्ड. राईट राईट, व्हेरी गुड. राईट, किती? कोणते कोणते आहेत? कोणते कोणते आहेत? जॅक किंवा त्याला जोकर म्हणू शकता, त्याच्यानंतर क्वीन आणि किंग, जे क्यू के. राईट, जे क्यू के, व्हेरी गुड, जे क्यू क्यू. मग आता मला एवढंच आपल्याला लक्षात ठेवायचंय की टोटल फेस कार्ड किती असू शकतात एका पॅक मध्ये? असू शकतात म्हणजे असतातच. किती असतात टोटल फेस कार्ड? व्हेरी गुड, टोटल फेस कार्ड किती असतात?
आपला राईट आता लय जण आन्सर सांगणार. इसके लिए तो हम वेट कर रहे थे. हा कोण आहे ते? सृष्टी केंद्रे. राईट व्हेरी गुड. कुठे येऊन थांबलो आपण? 12. आता कसं दिवस सफळ झाल्यासारखं वाटलं. सो राईट डाऊन इथे याच्या लास्टला लिहा JQK आर नोन ॲज फेस कार्ड So therefore total 12 face card are there. असं नका लिहू, 12 लिहा. ठीक आहे. लिहून घ्या. चला बस झालं. आपण त्या पत्त्यावरच एक लेक्चर घातले. काय तुम्ही विसर. चलो आता प्रॉब्लेम सॉल्व करू आपण. झालं. हे 2 पॉइंट महत्वाचे आहेत. हे 2 पॉइंट महत्वाचे आहेत. नको रे, थोडे घेऊ की अमर, थोडं. झालं. सिंपल प्रॅक्टिस सेट आहे. एवढे सिंपल प्रॅक्टिस सेट आमच्या वेळेस मी काय म्हणतोय, डायरेक्ट जो 5.3 आहे तिथून आम्हाला सुरुवात केली होती प्रोबॅबिलिटी चॅप्टरला. त्याच्या पुढे तर काय तुम्हाला काय सांगू आता. ठीक आहे. सो आपल्याला काय सांगितलंय, प्रॅक्टिस सेट 5.2 मध्ये क्वेश्चन नंबर 1 मधला पहिला क्वेश्चन डायरेक्ट आता आपण लिहून घेऊया. ठीक आहे. ओके झालं. राईट. सो पहा क्वेश्चन इज काय आहे की 5.2 मध्ये 1 कॉइन अँड 1 डाय आर थ्रोन सायमल्टेनियसली. राईट. याच्यामध्ये पहा, लक्ष द्या की 1 कॉइन अँड 1 डाय इज आर थ्रोन सायमल्टेनियसली. याच्यामध्ये आपण काय केलंय, एक कॉइन जर थ्रो केला असता, सॅम्पल स्पेस फॉर कॉइन. कसं लिहिणार? कॉइन साठी सॅम्पल स्पेस काय आला असता आपल्याला, एकतर माहिती आहे हेड येणार किंवा टेल येणार. सॅम्पल स्पेस फॉर डाय काय येणार आपल्याला माहिती आहे, डायचं सॅम्पल स्पेस माहिती आहे 1 2 3 4 5 6. मग आता काय केलं आपण, आता काय केलेलं आहे पहा, 1 कॉइन अँड 1 डाय आर थ्रोन. राईट. मग त्याच्यामध्ये इथे काय लिहिणार, सॅम्पल स्पेस फॉर 1 कॉइन अँड 1 डाय इज थ्रोन. राईट. देअरफॉर सॅम्पल स्पेस काय येणार, आता इथलं एक आणि इथलं एक, म्हणजे जर समजा ह्याच्यावर हेड आलं तर त्याच्यासोबत 1 येऊ शकते. बरोबर आहे का नाही बघा. याच्यामध्ये हे जर असं लिहिलं मी H,1, त्याच्यानंतर काय लिहिणार तुम्ही, हेड आलं आणि इथं काय येऊ शकते, 2 येऊ शकते. हेड आलं आणि इथं काय येऊ शकते, 3 येऊ शकते. त्याच्यानंतर हे हेड आलं पण इथे काय आलं, 4 आलं. समजा हे हेडच आलं आणि हे काय आलं, समजा 5 आलं. किंवा हे हेडच आलं आणि हे काय आलं, 6. आता त्याच्यानंतर समजा इथल्या हेडच्या जागी टेल पण येऊ शकते. सो टेल अगेन 1, टेल अगेन 2, टेल अगेन 3, टेल 4, टेल 5 आणि टेल 6. आणि आपल्याला टोटल एन ऑफ लिहायचे लास्टला, एवढं विसरू नका प्लीज.
ठीक आहे, कारण नंबर ऑफ सॅम्पल पॉइंट लिहायला सांगितलंय. देअरफॉर एन ऑफ इयर्स. अगेन सर आजचा दिवस एकदम भारी जाणार आहे. अगेन एन ऑफ इयर्स किती आलेला आहे? राईट. मज्जा करता तुम्ही. हा ठीक है, कुछ तो बात है आज इस मैजिक नंबर में. तेच करायला पाहिजे हर्ष आपण, आहे का नाही? ओके चलो, इतना मुस्कुराना की कोई जरूरत नहीं है सर. जब मैं प्रोबेबिलिटी में ऐसे गर्मा गर्म प्रॉब्लम दूंगा, गर्मा गर्म गर्मा गर्म गर्मा गर्म प्रॉब्लम लेंगे हम प्रोबेबिलिटी के ऊपर भी. हॉट्स हॉट्स लेंगे. कालचे प्रॉब्लेम सॉल्व केले का रे सर्वांनी? त्या रेड पुस्तक मधले टाकले होते काल प्रॉब्लेम ग्रुप वरती. सॉल्व करा. अंदाज आला असेल तुम्हाला प्रॉब्लेम कसे आहेत ते. सॉल्व करा मग आदित्य. नाही म्हणून सांगायचंच नाही, माझ्याकडे उत्तरच नसलं पाहिजे ते. राहिलं असतील तर सॉल्व करा. अर्धे करा, 2-4 करा. ठीक आहे, नो प्रॉब्लेम. पण पेंडिंग वर्क नसलं पाहिजे आपलं. ठीक आहे, ओके, व्हेरी गुड. चलो, दुसरं काय आहे? 2 डिजिट्स नंबर्स आर formed using digit 2, 3 and 5 without repeating the digit. Space, sample space for one coin and one die is thrown. अरविंद, सॅम्पल स्पेस. अरे मग आधी सांगायचं ना मला. इरेज केलं की मी आता. ठीक आहे, रेकॉर्डेड लेक्चर मध्ये स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता तुम्ही जर राहत असेल तुमचं तर, किंवा रेकॉर्डेड लेक्चर पण आपलं अपलोड होणार आहे. सॉरी फॉर दॅट, थोडस गडबड केली वाटते मी. ओके चलो, सेकंड राईट, व्हेरी गुड. काय दिलेलं आहे? 2 डिजिट नंबर्स आर फॉर्म युजिंग डिजिट 2, 3, 5. द मेन आहे आपल्याला विदाउट रिपिटेशन. नंबरचं रिपिटेशन झालं नाही पाहिजे. therefore a sample space for a digit formed, number formed, digit नाही, number formed using digit 2, 3 and 5. काय येणार सॅम्पल स्पेस सांगा बरं. जर मी 2 इथे वापरलं तर मला इथे रिपीट 2 वापरता येणार नाही. 2च्या ऐवजी इथे काय वापरावं लागेल? एक तर 3 वापरावं लागेल किंवा 5 वापरावं लागेल. आता मी 2 न वापरता आधी सुरुवातीला 3 वापरलं तर परत 2 तर वापरावं लागेल, नाहीतर 5 तर वापरावं लागेल. आणि परत मी जर इथं जर 5 वापरलं तर 2 तर वापरावं लागेल किंवा 3 तर वापरावं लागेल. 5 वापरता येणार नाही. therefore n of s is equal to किती आलेला आहे? 6 आलेला आहे. राईट, व्हेरी गुड, व्हेरी गुड. राईट, त्याच्यानंतर पहा. ठीक आहे, लिहा दे, लिहा. ओके, व्हेरी गुड. आणि परत सर्व विद्यार्थ्यांना सूचना आहे की रजिस्ट्रेशन आणि फीस कंप्लेशन आपलं कंप्लीट असलं पाहिजे. ठीक आहे, काही विद्यार्थ्यांनी म्हणजे रिक्वेस्ट केली होती की 1-2-4 दिवस थांबा सर, आम्ही भरूया, इथं फिजिकल येऊन भरूया, किंवा ऑनलाईन जर येत असेल तर ऑनलाईन भरू शकता तुम्ही. पण भरपूर दिवस झालं चालू आहे क्लास, एवढं लक्षात घेतलं पाहिजे. आणि आता आम्ही
सरनं ठरवल्याप्रमाणे जेव्हा फिजिकल क्लासेस सुरू होतील त्यावेळेस तर लिमिटेशन तर आपल्याला नक्कीच राहणार आहे बॅचचं. त्यामुळं आपण बॅच फर्स्ट कम फर्स्ट सर्वला ज्यांनी आधी फीस भरून कंप्लीट केलेलं आहे रजिस्ट्रेशन त्यांनाच आपण तेवढेच बॅच करायची आहे. त्याच्यानंतर जर तुम्हाला जर अजून पाहिजे असेल तर फिजिकल क्लास ची जी फी आहे मी म्हणजे माझ्या अंदाजानुसार वाढवू पण शकते. जर तुम्ही आत्ता ह्या ऑनलाईनचे कोर्सची जर फी भरून घेतला तर आपण ठेवलंय की याच फीस मध्ये तुम्हाला फिजिकल क्लास सुद्धा अटेंड करता येतील. ओके, सो लिमिटेशन आत्ताच माहित नाही आपल्याला. याच्यामध्ये लिमिटेशन जेवढी असेल जे काही आपल्याला रेग्युलेशन येतील, ठीक आहे. आता सध्या तर काय सांगितले तुम्हाला, ऑनलाईन लेक्चर व्हायलेत ना, तर ऑनलाईन लेक्चर आपण कंटिन्यू करतोय. जेव्हा फिजिकल झाले तेव्हा फिजिकल कंटिन्यू करतोय त्याच फीस मध्ये, तर ते कम्प्लीट करून घ्या एक गोष्ट. आणि जर लिमिटेशन टाकली तर आम्ही पण काही करू शकत नाही, जे आधी हे केले त्यांचंच तेवढं घेणार आहे. ओके, ठीक आहे. ओके, चला, नो प्रॉब्लेम. हा, तेच म्हटलंय याच्यामध्ये. ओके, लवकरात लवकर कंप्लीट करून घ्या फक्त. बर, चला, याच्यामध्ये हे कोणाला कळलं नाही, हे मला एक डाऊट आला होता. पहा, लक्ष द्या, लक्ष द्या, लक्ष द्या. ओके, पहा, याच्यामध्ये उद्या बघूत वगैरे नाही तसलं वैभव, ठीक आहे. ओके, पुढचं पण आन्सर आलेला आहे. व्हेरी गुड सृष्टी, ठीक आहे. याच्यामध्ये पहा 2, 3, 5. मी तुम्हाला एक क्वेश्चन अजून दिला असा की हे डिजिट वापरून तुम्हाला नंबर बनवायचे. कोणते? 2, 3 आणि 5 हे डिजिट वापरून 2 डिजिट नंबर बनवायचे, 2 डिजिट नंबर बनवायचे. तर तुम्ही कसे नंबर बनवणार सांगा बरं नेतल. की 2, 3, 5 या नंबर पासून तुम्ही 2 अंकी नंबर तयार करायचे, 2 डिजिट नंबर from 2, 3 and 5. So how you will be form the 2 digit number from these digits? काय काय असू शकतात तुमच्या मनावर सांगा. चला, एक तर 2, 2 घेऊ शकतो मी, 22, 23, 25, 32, 33, 35, 52, 53, 55. याच्या व्यतिरिक्त नंबर बनवू शकत नाही. पहा, मी डाऊट आहे म्हणून रिपीट क्वेश्चन सांगतोय. याच्या व्यतिरिक्त नंबर बनवू शकत नाही. हे 2च डिजिट वापरायचे, तिसरा म्हणजे हे 3च वापरायचे, याच्या वेगळं काहीच वापरायचं नाही. आणि आपल्याला 2 डिजिट नंबर पाहिजेत, तर एवढे सारे नंबर मी बनवू शकतो यांच्यापासून. एवढं क्लिअर आहे का? एवढे सारे नंबर आपण बनवू शकतो, राईट, व्हेरी गुड, ठीक आहे. तर मग आपल्याला याच्यामध्ये काय सांगितलं होतं की विदाऊट रिपिटेशन सांगितलेलं आहे. जे क्वेश्चन मध्ये दिलेलं आहे आपल्याला, विदाऊट रिपिटेशन नंबर म्हणजे मी एकदा 2 घेतला की परत 2 घेता येणार नाही, परत 2 घेता येणार नाही. याच्यात रिपिटेशन वाले कोण कोण आहेत मग? 22, 33 आणि 55 हे जर काढून टाकले तर आपला सॅम्पल स्पेस हे येणार 23, 25, 32, 35, 52, 53. हे 3 नंबर का काढून टाकलेत? कारण आपल्याला रिपिटेशन अलाउड नाहीये. म्हणजे इथे जर क्वेश्चन असा आला असता की फॉर्म 2 डिजिट नंबर युजिंग दीज डिजिट आणि असं दिलेलं नाहीये, समजा रिपिटेशन अलाउड किंवा नॉट अलाउड असं दिलं नाही, त्यावेळेस रिपिटेशन अलाउड आहे असं घ्यायचं आणि त्यावेळेस मात्र आपला NS आला असतं नाही. पण रिपिटेशन अलाउड नसल्यामुळे आपलं NS आलेलं आहे 6. क्लिअर आहे का सांगा आता मला. चला, क्लिअर आहे का? ज्यांना डाऊट होता त्यांना खास करून, ठीक आहे. ओके, चल, राईट, व्हेरी गुड. रेड, पर्पल, येलो, ब्लू, क्वेश्चन 2, राईट. हा, क्वेश्चन 2 पण झालेला आहे. क्वेश्चन 2 मध्ये काय आहे दिले पहा. क्वेश्चन 2 मध्ये काय दिलेलं आहे की एक व्हील आहे, आपण ते पाहता बघा तुम्ही ह्याच्यामध्ये गेम मध्ये पण, की व्हील असतं आणि त्याला स्पिन करायचं, ते लकी ड्रॉ मध्ये असते की त्याला स्पिन करायचं याच्यामध्ये. आणि मग इथे एक कलर दिलेले आहेत. कोणते कलर आहेत पहा बरं. रेड एक आहे, त्याच्यानंतर किती आहेत कलर? 6 आहेत टोटल. ओके,
1 2 3 4 5 हा चला रेड, त्याच्यानंतर ऑरेंज, येल्लो, ब्ल्यू, ग्रीन अँड पर्पल. आणि हा जो ॲरो आहे तो आपण रोटेट करणार आहोत. हे ॲरो जाऊन जाऊन कुठे जाणार आहे? या 6 कलरवरच जाणार आहे. ॲरो कुठे जाणार आहे? या 6 कलर वरतीच जाणार आहे. मग 6 कलर वरती जर ॲरो जाणार असेल तर याचं इथं काय असणार? देर आर टोटल 6 कलर्स. therefore sample space, आधी सॅम्पल स्पेस लिहायचा. सॅम्पल स्पेस एस इज इक्वल टू काय येणार? रेड, ऑरेंज, येलो, ब्ल्यू, ग्रीन, पर्पल आधी असं लिहायचंय आणि त्याच्यानंतर लिहायचंय एन ऑफ एस इज इक्वल टू 6. त्याच्यानंतर एन ऑफ एस लिहायचे 6. ओके, अजयने पुढचे पण टाकलंय. चला बाकीचे पुढचे सोडत आहेत. बर, बाकीच्यांचं झालं का? ओके ओके ओके. त्याच्यानंतर तिसऱ्यामध्ये डायग्राम दिली बघा. कॅलेंडर आपल्याला दिलेलं आहे. मार्चचा मंथ आहे 2009चा. ठीक आहे. ट्यूजडे नॉट थर्सडे. काय म्हणलेलं आहे? फाइंड द डेज ऑन विच डेट इज मल्टिपल ऑफ 5. राईट राईट राईट. इंग्लिशचा क्लास आहे. ओके चलो. पण मी लास्ट पर्यंत क्लास असणार हा. थोडंसं ऍडजस्ट करत चला. आणि सुरुवातीला उशिरा येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा सूचना, बरोबर वेळेवर यायला पाहिजे आपण, कृपया करून. नेटवर्कमुळे जर तुम्हाला जॉईन व्हायला वगैरे वेळ लागत असेल तर 5 मिनिट आधी तयार होऊन बसत जावा. ठीक आहे. ओके चलो, नो प्रॉब्लेम. आपण 4th एक क्वेश्चन बनणार आहोत आणि एंड करणार आहोत याच्यामध्ये आज. की कॅलेंडर दिले तुम्हाला. कॅलेंडर मार्च, त्याच्यामध्ये वीक आहेत मंडे, ट्यूजडे, वेन्सडे, थर्सडे, फ्रायडे, सॅटरडे, संडे. कुठून सुरुवात झाली? फ्रायडे पासून सुरुवात झाली. समजा इथं जर 1 डेट आली तर स्कॉलरशिपच्या याच्यामध्ये पाहिला असेल तुम्ही, इथं 8 येते, त्याच्यानंतर 15 येते, त्याच्यानंतर 22 येते आणि त्याच्यानंतर 29 येते. राईट आहे फ्रायडेला. मग आता आपल्याला काय पाहिजे? 5चे मल्टिपल. 5चे मल्टिपल तिथं तुम्हाला डायरेक्ट डायग्राम आहे, पुस्तकात पूर्ण मंथच काढून दिलाय. पहा इथं 1 2 3 4 5 म्हणजे ट्यूजडेला पहिली 5 तारीख आली. मल्टिपल ऑफ 5 म्हणजे 5 10 15 20 25. सो 10 तारीख कुठे येणार? पहा 8 9 10 म्हणजे संडे पण झाला. आपल्या सॅम्पल स्पेस मध्ये कोण कोण येणार पहा. मग आता ट्यूजडे आला, बरोबर आहे. ट्यूजडे आलेला आहे. त्याच्यानंतर संडे आलेला आहे. त्याच्यानंतर 15 कुठं आलेला आहे पहा. 15 कोणत्या दिवशी आलाय? फ्रायडेला आले म्हणजे फ्रायडे आला. त्याच्यानंतर 20 येणार. आता 20 कुठे आले पहा. 22 इथे, इथे 21, इथे 20 म्हणजे वेन्सडेला आला, म्हणजे वेन्सडे पण आला आपल्याकडे. त्याच्यानंतर 25 कुठे येणार पहा. 22 इथे, 23 24, 25 कुठे येणार? मंडेला येणार. आणि याच्यानंतर 25 आणि त्याच्यानंतर 30. 30 कुठे आले पहा. 30 29 इथं आहे, तर इथे 30 म्हणजे सॅटरडे येणार. हे 6 डेज आलेले आहेत. 6 डेज आलेले आहेत. थर्सडे आला नाही आपला. राईट, थर्सडे आला नाही. थर्सडे कुठं आलाय? थर्सडे आलाय? थर्सडे नाही. अरविंद, अजय, राईट. सृष्टी राईट आहे. थर्सडे काढून
थर्सडे येणार नाही, बरोबर आहे. मग थर्सडे का टाकला तुम्ही? थर्सडे नाही येणार, थर्सडे नाही येणार. तुम्ही पुस्तकामध्ये सुद्धा कॅलेंडर पाहू शकता. थर्सडे नाही येणार. ओके. त्याच्यानंतर एक ऍक्टिव्हिटी आहे पहा, ऍक्टिव्हिटी पहा, लास्ट ऍक्टिव्हिटी, हे संपूया आपण आज. हा, याचा आन्सर तर 6च येणार ना. एन ऑफ एस किती आलं? 6. तिथे नका लिहू, पण 12/2 येते आन्सर म्हणून 6च लिहा, नाहीतर तुम्हाला आहे का नाही 6 आलंय सर, 12/2 लिहितो, आहे का नाही, बरं वाटत. ठीक आहे. सो ओके, चलो इंग्लिशचं लेक्चर आहे, ठीक आहे. आपण वाटलं तर हे ऍक्टिव्हिटी उद्या पाहूया आणि कंटिन्यू करूया. चालतंय. बरेच जण आपले एक 5 मिनिटं, ठीक आहे. पण शक्यतो येताना तरी तुमचं आधी जर लेक्चर नसेल तर मग तुम्ही लवकर टाइम वरती येऊ शकता, ठीक आहे, म्हणजे लवकर आपल्याला सुरू करता येईल. ओके, चलो बाय एव्हरीवन, हॅव अ ग्रेट ग्रेट डे. काही जर अडचण, काही जर डाऊट, काही जर प्रॉब्लेम असेल तर ऑलवेज फील फ्री टू आस्क. ओके देन, बाय बाय एव्हरीवन, हॅव अ ग्रेट डे. ओके, चलो. बाय बाय एव्हरीवन.